की ई मोजणी प्रक्रियेमुळे जमिनीच्या वादांमध्ये प्रत्यक्षात किती घट झाली आहे? आता जवळपास 60% घट झाली आहे. ई मोजणी केल्यामुळं माझ्याकडे आता रोवर्स आले. मी आता जवळपास 1,500 रोवर्स घेतले. पुढच्या काळात ते 5,000 करणार. आता टेपनी मोजणी करणे, ते कॅमेरा लावून मोजणी करणे याची गरज पडणार नाही. ड्रोन सर्वे झाला, वर ड्रोन आहे, खाली रोवर्स आहे. तुमची जमीन मोजता येतं, तुमचा प्लॉट मोजता येतं, तुमचा फ्लॅट मोजता येतो. त्यामुळे आता ई मोजणी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आहे. ई रोवर्सनी एवढा आधुनिकरण आलेलं आहे. आणि इकडे ड्रोन सर्वे, ड्रोन हा रोवर्सला जोडला जातो, ड्रोन वर फिरतो, रोवर मॅपिंग करतो आणि त्यामुळे वर ड्रोन खाली रोवर या टेक्नॉलॉजीमुळे 3 मिनिटांमध्ये तुमची शेती मोजता येतं, तुमचं घर मोजता येतं, तुमचा प्लॉट मोजता येतं, तुमचा नकाशा देता येतं. आणि मी आता सरकारने ठरवलं आहे की राज्यामध्ये आधी मोजणी, मग रजिस्ट्रेशन, मग म्युटेशन. आता उलट आहे. आधी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे कळतं की 1200 फूटचं रजिस्ट्रेशन करण्याऐवजी 1400 फूटचं रजिस्ट्रेशन केलं. ऍक्च्युली साईडवर 1200 फूट आहे. अच्छा. आणि मग 200 फूट गेलं कुठं ते वाद तयार झाला. मग तिथे त्या ठिकाणी लिटिगेशन तयार झालंय, ज्युडिशियली आल्या, मग कोर्ट हायकोर्ट पर्यंत लोक जातात. माझं 200 फूट कुठं गेलं, माझं 200 फूट कुठं गेलं. तर आम्ही हा विचार करतो आहे आधी मोजणी म्हणजे परफेक्ट एरिया, बरोबर, मग रजिस्ट्रेशन, नंतर म्युटेशन. हॅलो. महिनाभरामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये 15 दिवसात मोजणी, 15 दिवसात रजिस्ट्रेशन, 15 दिवसात म्युटेशन. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या घरी मिळालं पाहिजे. मोजणी सहित हा निर्णय घेण्याचा विचार सरकार करत आहे. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी.